आपण सर्वांनी हनुमानाचं रूप पाहिलं आहे, पण हनुमानाचं पंचमुखी रूप का आलं ही कथा फार थोड्यांना ठाऊक आहे. तर रामायणानंतरची ही गोष्ट. जेव्हा राम आणि रावण यांचं युद्ध संपलं तेव्हा रावणाचा भाऊ अहिरावण, जो पाताळ लोकाचा अधिपती होता, त्याने एक युक्ती केली. त्याने राम आणि लक्ष्मण यांना झोपेतच पाताळ लोकात नेऊन कैद केलं. हनुमान यांना जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा ते थेट पाताळ लोकात पोहोचले आणि तेथे त्यांनी पाहिलं अहिरावणाने प्रभू राम आणि लक्ष्मण यांना काली देवीला बळी देण्यासाठी ठेवलं होतं. अहिरावणाला मारण्यासाठी हनुमानाला एक गुपित समजलं होतं. अहिरावणाचा प्राण 5 वेगवेगळ्या दिशांना ठेवलेल्या 5 दिव्यांच्या ज्योतींमध्ये बंदिस्त होता. तोपर्यंत तो अमर होता. त्याला पराभूत करण्यासाठी हनुमानाने धारण केलं पंचमुखी रूप. पूर्व दिशेला वानरमुख, दक्षिणेला नरसिंहमुख, पश्चिमेला गरुडमुख, उत्तर दिशेला वराहमुख आणि वरती हयग्रीवमुख. या 5 मुखांनी एकाच वेळी त्या 5 दिव्यांच्या ज्योती विझवल्या आणि त्या क्षणी अहिरावणाचा वध झाला. त्यानंतर राम आणि लक्ष्मण यांची सुटका झाली आणि पाताळ लोकावर पुन्हा धर्माचं राज्य आलं. म्हणूनच आजही भक्त मानतात की पंचमुखी हनुमानाचं स्मरण केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण मिळतं आणि जीवनात शक्ती, बुद्धी आणि विजय प्राप्त होतो.